वाह, अगदी सुरेख आहे हो हार. पंच बघा ना. हो बाई, काय सुरेख आहे. मागच्या पाडव्याला केला होता हा रमेसाठी. बर, तुम्ही पाटल्या पाहिल्यात का? अहो, त्या माधवाने केल्या आहेत. अगो बाई. रमे, खरंच भाग्यवान आहेस हो. माई, मी काय म्हणते, नाही आता तू रमेचे एवढे दागिने दाखवलेत यांना, मग आपण असे करूया का, रमेची अजून एखादी गोष्ट दाखवूयात का? कसे? अगो बाई, कोणती? हो म्हणजे आपण इथे बसलोय बोलत, हो की नाही? तर मग आजचा स्वयंपाक रमेनी करू देत. कसे? अगो बाई, अहो एवढे काय झाले घाबरायस? हा, मी काय म्हणते, म्हणजे रमेश साधेसेच काहीतरी करावयास सांगूयात. कसे? बर का रमे, नाही आज असा स्वयंपाक कर की तुझ्या आत्यास आणि आईस अगदी तुझा अभिमान वाटावयास हवा. हो नाही म्हणजे येते तिला सगळे, पण काय आहे ना, मनावर दडपण आले ना की चुकते काहीतरी. मागे नाही का नारळी पौर्णिमेला तुम्ही तिला माघारपणासाठी पाठवले होते, तेव्हा आईकडून सगळे काही समजून घेऊन एकटीने नारळी भात केला. हो, अगदी सुरेख केला. अगं बाई, हो. हो का? नाही मग आता आज आपण असे करूयात की रमेश सांगू. बरं का रमे, आज तू भाकरी, वांग्याचे भरीत आणि शेंग्याची आमटी एवढेच काय ते कर. हा, काय गो, जमेल ना तूच? मी काय म्हणते, मी आलेच आहे तर मी मदत करते ना तिला. चल यमे. अहो असे काय करताय, मग काय उपयोग? नाही म्हणजे तुम्ही पाहुणे आहात ना आमच्या घरी, रमेने तुम्हाला तोशीष देता कामा नये. असू दे. विहीणबाई, तुम्ही बसा, मी करते मदत. रमेश, चल घोरा मग. माई, काही गरज नाहीये मदत करायची. आणि मी म्हणते मदत हवीच कशाला करावे? आज काही तारपेणी नाही करायला सांगितलेली मी हीच. अगो साधी भाकरी आणि वांग्याचे भरीत एवढेच सांगितले. आणि मेले त्या शेंग्याच्या आमटीमध्ये असेच काय असे करावयाचे? काय गो रमे, जमेल ना? अगो एवढेच त्याचं तर करायचंय. नाही मी काय म्हणते, तुमच्या यमीस नाही जमले ना तरी चालेल, पण आमच्या रमेश या वयासच हवे. रानड्यांच्या इब्रातीचा प्रश्न आहे हा. सुनबाई स्वयंपाक येत नाही म्हणजे काय?